नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज आपण राज्यसेवा पूर्व जी 28 एप्रिल 2024 रोजी आहे. आता बऱ्याच जणांची ही शेवटची संधी असेल की जी विद्यार्थी इतकं दिवस जी काय ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होती त्या विद्यार्थ्यांचा हा कदाचित शेवटचा त्यांचा अटेम्प्ट असेल. तर मित्रांनो, म्हणजे सगळ्यांनी शेवटचा आहे, बरीच शेवटचा आहे म्हणून करतही नसतील. मग स्पर्धा कमी आहे जास्त आहे असू शकते, कमी पण मॅक्झिमम विद्यार्थी अरे शेवटचा आहे मग कशाला करायचं असंही वाटू शकते. बरीच विद्यार्थी पॉझिटिव्ह विचार करणारी पण असतात की चला बाबा की या प्री आणि मेन्समध्ये बराच 7-8 महिन्याचा कालावधी आहे तर आपण करूया, व्यवस्थित होईल माझ्याने, असंही प्रयत्न करणारे विद्यार्थी आहेत. मग काय ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केला तर थोडं वाया थोडंच जाणार आहे असाही काय पॉझिटिव्ह ठेवून अप्रोच ठेवून अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. निश्चिंत या सर्वांसाठी मी या ठिकाणी सांगतोय की कशा पद्धतीनं अभ्यास केलं पाहिजे. मित्रांनो, राज्यसेवा पूर्वचं या अगोदरही मी स्ट्रॅटेजी दिलेली आहे. इकॉनॉमिक्स मला त्यावेळेस मात्र पूर्ण काही देणं झालं नव्हतं, पण काय राज्यसेवा पूर्वची स्ट्रॅटेजी दिली पण टॉपिक वाईज देणं झालं नव्हतं. तर त्यावेळेस मी फक्त इकॉनॉमिक्सची स्ट्रॅटेजी दिली होती आणि ते दिलेली स्ट्रॅटेजी आणि त्या वर्षी दिलेली स्ट्रॅटेजी आणि त्यानंतर झालेला पेपर तो काढून बघा की बाबा हा सांगितलेला माणूस जे टॉपिक सांगितलं आहे त्यावरच प्रश्न आलीत का, हा पण कन्फर्म करा आणि मग जे काय आत्ताचा व्हिडिओ आहे तो बघण्यासाठी वेळ द्या. निश्चिंत मी त्याच्या अगोदरच या गोष्टी सांगतोय. तर बघा, टॉपिक का सांगतोय की बाकी मोटिवेशनल वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, निश्चिंत आहेत आणि कॉन्फिडन्स पण आहे निश्चिंत आणि स्वतःचं वेळेचं नियोजन पण आहे. आणि नसेल तर करा. नवीन वर्षाचं जे काही नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, ओके, 1 जानेवारी, आणि नवीन वर्षाच्या सर्वांना भरभरून खूप खूप शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षामध्ये सगळं काही तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडो मी ह्या पण तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या की मागील वर्षात काय केलंय किंवा पूर्वी काय केलंय, आता पुढं काय करणार आहेत याच्यावर जास्त विचार करा. मागं काही गोष्टी केल्या असतील तर त्याच्या चांगल्या केल्या असतील तर त्याचे चांगले परिणाम समोर होतीलच, ओके. आणि जेवढा वेळ आता इथून पुढं तुम्ही द्याल अभ्यासाला, जो काय तुम्ही 28 एप्रिल 2024 म्हणजे 24च्या प्रीसाठी राज्यसेवेसाठी जो काय तुम्ही लास्ट अटेम्प्ट म्हणून अभ्यास करणार आहात, ओके, आणि फोकसली तुम्ही या परीक्षेला सामोरं जाणार आहात, तर निश्चिंत हे लक्षात घ्या की यावेळेस आपल्याला जागा कमी असो जागा जास्त असो, सर जागा वाढतील का हे कोणीही सांगू शकत नाही मित्रांनो. तर जागा वाढतील असं अप्रोच ठेवा. 120+ प्रश्न बरोबर आले पाहिजे GSला. किती रे? 120+ बरोबर आले पाहिजे, तरच तुमचा काय तुम्ही सेफ राहाल. अभ्यास करण्यासाठी 8 महिने तुमचं काय जो काय डोकं आहे ते शांत राहील. जर तुम्ही 110 पेक्षा कमी असतील तर मग काय रे तळ्यात मळ्यात राहाल. क्या रे 107 मागच्या वेळेस लागलं होतं 6 वगैरे 7, मग कसं होईल आपलं. मग म्हणून 120+ मार्क आली पाहिजे. मार्क म्हणतोय म्हणजे 60 प्रश्न मिनिमम बरोबर आली पाहिजे. मग ते कसं येतील तर निश्चिंत बघा, का रे तुम्हाला मार्क देणारी सब्जेक्ट कोणती आहेत ते पहिले लक्षात घ्या की ज्यावर मार्क येतातच, ओके. तर पॉलिटी ज्याच्यामध्ये वेळ दिला 15 प्रश्न आहेत, 15 पैकी 15 येतील. त्यानंतर जॉग्राफी 15 प्रश्न आहेत, 15 पैकी 15 येतील. इकॉनॉमिक्स 15 प्रश्न आहेत, 15 पैकी बघा इथं 15 पैकी 15 जरी नाही आले तर 12-13 प्रश्न बरोबर येतील. इथंही 12 ते 13 प्रश्न बरोबर येतील. इथं 14 ते 15 प्रश्न बरोबर येतील. हे फिक्स विषय आहेत की जिथं मार्क आपण घेऊ शकतो, कळालं का. म्हणजे या 3 विषयामध्ये मार्क चांगले येऊ शकतात. सायन्स जे आहे, सायन्समध्ये सायन्स असेल किंवा मग करंट असेल हे सांगता येत नाही. फिक्स विषय नाहीत की मार्क देतीलच याची शाश्वती नाही, ओके. मग थोडासा करे मध्यम लेवलला असणारा हिस्ट्री हा विषय, समजा हिस्ट्री असेल, एन्व्हायरमेंटलाही मार्क येतात बघा. एन्व्हायरमेंटला तुम्ही व्यवस्थित जर केलात तर 4-5 प्रश्न असतात, असं काही जास्त नाही. पण इथं काय तुम्ही 70% मार्क घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. बघा एक लक्षात घ्या, मला काय सांगायचं आहे की करंटला जे आहे, करंट जर व्यवस्थित केलेला असेल किंवा सायन्स आपलं स्टेट बोर्ड चांगले असतील आणि NCERT व्यवस्थित असतील, म्हणजे 6 to 10th आणि 11-12चे काही स्पेसिफिक टॉपिक आपले व्यवस्थित असतील तर निश्चिंत मार्क सायन्सला पण येतील. आणि सायन्सची आणि करंटची जी काय यावेळेस मी तुम्हाला 3 विषयाची स्ट्रॅटेजी देतोय. पॉलिटी
त्यानंतर इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री या विषयाची देतोय आणि जॉग्रफी एन्व्हायरमेंट असेल सायन्स करंट असेल तर तो आपण 1-2 दिवसांनी ते पण तुम्हाला टॉपिक वाईज आपण स्ट्रॅटेजी देऊया. बघा सायन्सला जे आहे मित्रांनो, तर सायन्सला काय केलं पाहिजे तर तुम्हाला सांगितलंय स्टेट बोर्ड वगैरे करू शकता, NCERT वगैरे करू शकता. ते कोणते टॉपिक विचारतील ते सगळं त्यावेळेस त्या समोरच्या लेक्चरमध्ये दिलं जाईल. पण इथं फिक्स विषय नाहीत हे. ओके, समजा 20च्या जवळजवळ आणि इथं 15च्या जवळ जरी आले तर बघा इथं हे 45 45 आणि हे 15 प्रश्न बरोबर 60 झाले. 60 आणि ते किती झाले रे 35 आणि हे 5 एक धरा बरोबर, हे 5 प्रश्न असं एक म्हणजे याचा अर्थ हे 65. पण या 65 पैकी हिस्ट्रीला जरी 15 प्रश्न येत असली तरी इथं तुम्ही काय रे 7-8 पर्यंत तरी जाऊ शकता. पेपर जर सोपा आला तर 10+ बी जाऊ शकता, पण एक 7-8 पकडा. ओके, तर बघा तुम्ही हे 24 असं पकडा, 12-24च प्रत्येक ठिकाणी 12-12 कमीच झाली. समजा किती झाले रे 12-2 24, 12-3 36, 36 आणि इथले फक्त 3च पकडा 5 पैकी किती झाले 39, 39 40 आणि 46 46. मी काय सांगतोय मित्रांनो, या विषयांमध्ये तुम्हाला काय रे 65 पैकी 45+ मार्क आलीच पाहिजे. ओके, आणि इथं जे 35 आहेत या 35 पैकी तुमचे नेगेटिव्ह जाऊन काय रे 15 प्रश्न बरोबर आलेच पाहिजे मिनिमम. इथं किती कमी पकडतोय रे मी, 50% तरी धरतोय का रे, इथं 50% पेक्षा जास्त धरतोय. बघा ना तुम्ही काय सांगतोय मी, 65 पैकी जवळजवळ इथं 45 मार्क घ्या म्हणतोय आणि इथं फक्त 15 प्रश्न जरी बरोबर आले तरी चालते म्हणतोय. 15 ते 20, मग 15 ते 20 जर आले तर मित्रांनो तुम्ही कुठं जाताय बघा, 15 ते 20च्या दरम्यान आले तर तुम्ही 60 ते 65 पर्यंत जाताय. पण इथं मार्क कमी यायला नकोय आणि खरंच मार्क येतात. तुम्ही कुठलाही विद्यार्थी काढून बघा, मी म्हणत नाही की इथं 15 पैकी 15 आले पाहिजे. इथं आपण 14 नाही धरले, इथं 12च धरलेले आहेत बरोबर. 24 हे 36 आणि हे 3 39 आणि हे 40 हे 7च धरलेत 36 46 बरोबर ना रे. म्हणजे या पद्धतीने जरी मार्क आले तरी तुम्ही 46 पर्यंत पोहोचता. इथं 45 जरी पडले तरी इथं आपण 15 प्रश्न आले तरी 60 जातोय. 120 मार्क होत आहेत, सॉरी 120 मार्क येतात, म्हणजे याचा अर्थ 60 प्रश्न बरोबर. म्हणून जर इथं मार्क नाही आले तर मार्क येणारच नाहीत. कळलं का? मग आता मी पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल आणि यातलं मीडियम हिस्ट्री हे देतोय आणि नंतर जॉग्रफीचं टू द पॉईंट तुम्हाला मार्क केला, अभ्यास केलात ना तर खरं सांगतो आउट ऑफ पण मार्क येऊ शकतात व्यवस्थित केलात तर. जॉग्रफी काय हार्ड नसते आणि पॉलिटी पण काय हार्ड नसते. ओके, इथं कदाचित तुम्हाला 12 नाही येणार, कधी 10 पण येऊ शकतात, पण इथं 10 आले तरी इथं 14 पण येऊ शकतात. म्हणजे अवरेजली इथं 36 मार्क आले पाहिजे, 35 वगैरे 36-35 इथं मार्क आली पाहिजे आणि इथं 1-2-3 समजा. ओके, आणि इथं कधी 10 पण येतील, 15 पैकी 13 पण येतील, पण आपण असं पकडू की एकदम 50% मार्क येतील हिस्ट्रीला, तरीही आपण 65 पर्यंत जातोय, 60-65 पर्यंत जातोय. का की कारण हे विषय मजबूत असणं गरजेचं आहे, नाही तर मग अन्यथा मार्क येणार नाहीत. याची शाश्वती मी तुम्हाला पुन्हा एकदा देतो. ओके, तर बघा आपण आता म्हणजे तुम्ही कुठल्या विषयाला जास्त फोकस केलं पाहिजे तेही सांगितलंय. तर टॉपिक वाईज पण सांगतो. तर सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा जे आहे तर त्याचे 205 जागा आहेत आणि म्हणजे अभियांत्रिकीचे जे आहेत ते 26 जागा आहेत. ही गट अ गट ब संवर्गाचे आहेत, हे गॅझेटेड पोस्ट आहेत. ओके, आणि फॉरेस्टचे जे आहेत तर फॉरेस्टचे 43 जागा आहेत. ओके, आणि अजूनही ॲग्रिकल्चरचे आलेले नाहीत, येतील. ओके, तर यायलाच पाहिजे. असो, पण राज्यसेवा जे आहेत तर ते 205 जागा आहेत. तर या सर्वांसाठी एकत्र महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 असं नाव केलेलं आहे. ओके, चला तर बघूया आपण आता. पहिलं अभ्यासक्रम जे आहे काय दिलेला, इतिहासाचा पहिला सुरुवातीला काय दिलाय बघा सिलेबसमध्ये, भारताचा इतिहास व बघा भारताचा इतिहास पण आहे, भारतीय राष्ट्रीय चळवळ. आता पुस्टॉप देऊन काय दिलंय बघा, महाराष्ट्राच्या भारांशासह, म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राला तेवढंच महत्त्व द्या असं म्हणणं आहे. म्हणून महाराष्ट्रावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले चाललेले आहेत. तर आता जर तुम्ही रिसेंटचे 23चा पेपर बघितला असेल तर महाराष्ट्र समाज सुधारक बाळशास्त्री जांभेकर असतील, पंडिता रमाबाई असतील यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्र कामगार संघटनेवर विचारला आहे, ब्राह्मणेतर चळवळीवर विचारलेला आहे,
काँग्रेस पूर्व संघटना विचारल्यात, शेतकरी संघटना विचारली, 1857चा उठाव ज्यात म्हणजे भिल्लाचा उठाव जो 1857च्या रिलेटेड तो असेल. म्हणजे जवळजवळ बघा 8 प्रश्न ते 9 प्रश्न विचारलेले आहेत एन्शियंट मिडिवलला सोडून. म्हणजे मॉडर्नला म्हणजे मॉडर्नपैकी जे काय मॉडर्नला जे काय 10-11 प्रश्न येतात त्यापैकी जवळजवळ 8 प्रश्न फक्त महाराष्ट्रावर विचारलेले आहेत. म्हणून महाराष्ट्राचा व्यवस्थित करा मित्रांनो. इथं 7 ते 8 प्रश्न विचारले चाललेले आहेत. पूर्वी फक्त 1-2 प्रश्न विचारले जायचं. जर तुम्ही हेच जर 20च्या अगोदरचा काढून बघितलात 20-21च्या अगोदर तर प्रश्न म्हणजे कोविडच्या अगोदर जर पेपर काढून बघितलात तर निश्चिंत तुम्हाला हे सापडेल की इथं 1 ते 2च प्रश्न विचारले जायचे महाराष्ट्रावर. ओके, मग महाराष्ट्रावर कोणत्या टॉपिकला जास्त फोकस केलं पाहिजे? पहिला टॉपिक आहे महाराष्ट्राचा, लक्षात घ्या, समाज सुधारक. मग समाज सुधारकावर जास्त फोकस करा. समाज सुधारक तुम्हाला विचारले चाललेले आहेत. मग त्यामध्ये व्यक्ती ओळखा किंवा विजोडपद ओळखा असंही प्रश्न साने गुरुजी वगैरे ते देऊन तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. ओके, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, विरा शिंदे असतील, मग यांच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. म्हणून लक्षात घ्या समाज सुधारक यांच्यावर काय डिटेलमध्ये करणे गरजेचं आहे. मग कुठली कोणकोणती समाज सुधारक केली पाहिजे ती खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर जेवढी 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेली आहेत ती मात्र डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. जेवढी समाज सुधारक 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत ओल्ड महाराष्ट्र हिस्ट्री त्यामध्ये तर तेवढी डिटेलमध्ये करा. किंवा मग आपलं जे काय महाराष्ट्राचं जे काय इतिहासाचं नोट्स आहेत त्यामध्ये दिलेले आहेत तेवढे जर व्यवस्थित केलात तर मला वाटत नाही की त्याबाहेर तुम्हाला जनरली प्रश्न जाईल. एकाच दुसरा प्रश्न काय रे, एक 4-5 प्रश्न, कधी कधी 4 असतात, कधी 5 असतात. प्रश्न अशी असतात की ते कुणालाही जमत नाहीत. शेवटी इतिहास आहे हे लक्षात घ्या. आणि 1857चा उठाव आणि महाराष्ट्र यावरही एखादा प्रश्न असू शकतो. जसा भिल्लांच्या उठावाचा यांच्यामध्ये इन्क्लूड होता. चळवळी ज्यामध्ये शेतकरी चळवळ हे कंबाईनलाही प्रश्न असतात आणि इथंही प्रश्न विचारलेला आहे. इथं कामगार चळवळीवर विचारला आणि ब्राह्मणेतर चळवळीवर पण विचारलेला आहे. आणि आदिवासी चळवळ या चारही चळवळी तुम्हाला बघावे लागणार आहेत महाराष्ट्राच्या रिलेटेड. धार्मिक चळवळी म्हणजे परमहंस सभा असेल, मानव धर्म सभा असेल, सत्यशोधक समाज असेल, म्हणजे महाराष्ट्राच्या रिलेटेड असतील किंवा भारतामध्ये असतील तर ते माहिती असणं गरजेचं आहे. ओके, धार्मिक चळवळ ब्राह्मणोत्तर ब्राह्मो चळवळ वगैरे असेल किंवा ब्राह्मो समाज असेल, आत्मीय सभा असेल, म्हणजे धार्मिक सुधारणा चळवळी असतील. त्यानंतर काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशन असतील आणि काँग्रेस पूर्व संघटना असतील. यावेळेसही काँग्रेस पूर्व संघटनेवर प्रश्न आलेला आहे. म्हणून एवढे टॉपिक जनरली महाराष्ट्राच्या राष्ट्रीय चळवळीवर प्रश्न जनरली नसतात. मी काय सांगतोय याचा अर्थ नाहीच असं नाही, पण हे टॉपिक व्यवस्थित करा. आणि राष्ट्रीय चळवळीवर प्रश्न कुठे येत रे, ते भारताच्या रिलेटेड आहेत दिले, पण भारतीय राष्ट्रीय चळवळ म्हणले म्हणून भारतामध्ये राष्ट्रीय चळवळ इथं जास्त भर आहे. कळलं का? मग महाराष्ट्राच्या राष्ट्रीय चळवळीवर जास्त भर नाही. म्हणजे याचा महाराष्ट्र असहकार चळवळ, महाराष्ट्र संविधान कायदेभंग चळवळ जे काय तर महाराष्ट्रावर कमी भर आहे. म्हणजे कशाचा, राष्ट्रीय चळवळीच्या रिलेटेड, पण भारतावर जास्त भर आहे. मी जे टॉपिक दिलेत ते टॉपिक परफेक्ट करा. मी म्हणत नाही की एवढेच करा. म्हणजे जवळ तुम्हाला 80 ते 90% प्रश्न जर समजा या टॉपिकवर विचारत असतील मी दिलेल्या, तर मग 10% साठी तुम्ही जर सगळे टॉपिक वाचत बसत असाल तर तुम्ही ठरवा, मी ठरवणार नाही. मी जे काय आहे ते तुम्हाला आजपर्यंतची प्रश्न बघूनच सांगतोय. मी काहीतरी आलोय आणि सांगतोय असं नाही. आजपर्यंतची प्रश्न, सिलेबस हे सगळं बघून तुमच्या समोर बोलतोय, अन्यथा मलाही बोलण्याचा अधिकार नाही. ओके, तर हे टॉपिक व्यवस्थित करा. याच्या बाहेर जनरली काय सध्या तरी करू नका. जर मला वाटतंय की जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, फेब्रुवारी एंडिंग पर्यंत ही जी टॉपिक दिलेली आहेत ती अगदी परफेक्ट करा. मग एक्स्ट्रा काय करायचं करा. मार्च आहे तुमच्याकडे, एप्रिल आहे, जवळजवळ एप्रिलच्या किती तारखेला परीक्षा आहे बघा, एप्रिलच्या तर आपला 28 एप्रिलला आहे. म्हणजे अजूनही तुम्हाला नंतर 2 महिने मिळतात. अजून तुम्ही नंतर टॉपिक वाढवू शकता, पण गरज नाही. हे टॉपिक तर तुम्हाला नंतरच्या 2 महिन्यातही ठेवायचे आहेत. एक्स्ट्रा अजून वाढवा, पण माझ्या मते या टॉपिकला जास्तीत जास्त भर द्या. ओके, राष्ट्रीय चळवळ मला वेळ मिळाला तर या टॉपिक मध्ये काय केलं पाहिजे तेही मी तुम्हाला, जसं कंबाईनचं टाकलंय बघा इतिहास आणि इतिहासाचे टॉपिक आणि त्याच्या अंतर्गत, तसं आपण इथंही घेण्याचा प्रयत्न करूया. राष्ट्रीय चळवळ, मग राष्ट्रीय चळवळीमध्ये जनरली गांधीजींचं जे काय गांधीजींनी प्रारंभिक कार्य जे केलेलं आहेत, ओके, नीळ सत्याग्रह असेल किंवा जे काय असतील, ओके, तर सुरुवातीचे जे काय प्रारंभिक कार्य आहेत, साबरमती आश्रम असेल, साबरमती करार असेल, असहकार करार असेल, सविनय कायदेभंग असेल, चले जाव चळवळ असेल, म्हणजे किंवा काय रे
सायमन कमिशन वगैरे असेल, म्हणजे या अंतर्गत राष्ट्रीय चळवळी अंतर्गत झालेला जो काय गांधीजींच्या प्रारंभापासून स्वातंत्र्यापर्यंत आहे ती एक क्रोनॉलॉजी माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या क्रमावर पण प्रश्न विचारतात की क्रमानुसार लावा, कोणत्या चळवळी कधी झालेल्या आहेत त्यावरही प्रश्न येतो. मग राष्ट्रीय चळवळीमध्ये महत्त्वाचे काय आहेत, गांधीजींचं प्रारंभिक कार्य, असहकार चळवळ, होमरूल चळवळ, सविनय कायदेभंग, चले जाव चळवळ, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ओके, किंवा मग भूमिगत चळवळ वगैरे असेल म्हणजे चले जाव चळवळी अंतर्गत त्यावेळेसच. मग एवढ्या गोष्टी तुम्ही डीपमध्ये व्यवस्थित केलं पाहिजे. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ भारताच्या रिलेटेड आणि महाराष्ट्राच्या विचारतात, पण जनरली भारताला जास्त विचारलेलं आहे. ओके, आणि ब्रिटिशांची आता एक कधीतरी एखादा प्रश्न विचारतो, म्हणजे इथं भारतामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय रे, जनरली भारतामध्ये हे विचारत नाहीत का कामगार चळवळ, शेतकरी ब्राह्मणेतर कामगार चळवळ आणि शेतकरी चळवळ विचारू शकतात, पण भर राष्ट्रीय चळवळीवर जास्त आहे भारताच्या इतिहासामध्ये. ओके, आणि ब्रिटिशांची स्थापना, आणि जेव्हा ब्रिटिशांनी स्थापन केली आणि त्यावेळेस त्यांनी त्यांचे काय प्रारंभिक कोणाकोणासोबत उठाव झालेले आहेत, जसे प्लासीच्या लढाईवर विचारलेलं आहे, मग तसं विचारू शकतात. बक्सारची लढाई विचारू शकतात, किंवा मग काय कर्नाटक युद्ध विचारू शकतात. एखादा दुसरा टॉपिक नाही हा, पण अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे. इथं मात्र व्यवस्थित करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय चळवळी अंतर्गत या बाबी तुम्हाला डिटेलमध्ये बघावे लागणार आहेत. ओके, मग सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी इथल्या आणि इथल्या वेगळ्या बघू नका. धार्मिक सुधारणा चळवळी दोघाच्याही एका ठिकाणी बघू शकता. आर्य समाज असेल जे काय, आणि काँग्रेसची स्थापना इकडे वेगळं नका बघू, एकाच ठिकाणी बघा. काँग्रेस पूर्व संघटनांनी काय काँग्रेसची स्थापना, एवढेच टॉपिक जर व्यवस्थित केलात तर माझ्या मते तुमचा 80% ते 90% अभ्यास होईल. ओके, नेक्स्ट विषय बघूया आपण. आणि सॉरी, इथं राहिले का रे एन्सियंट आणि मिडिवल, प्राचीन आणि मध्ययुगीन काय केलं पाहिजे, तर निश्चितच 6वी 7वी आणि 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे त्याच्यावर भर द्या. जनरली त्यामध्येही काय केलं पाहिजे, मुघल कालावधीमध्ये जे काय मुघलांचं बाबर पासून तुम्ही काय जो काय 1857चा उठावामधला जो काय बहादूर शाह जफर 2 इथपर्यंत तुम्ही बघू शकता. त्यानंतर काय महाजन पद असतील किंवा महत्त्वाची जे कालावधीमध्ये आहेत, गुप्त घराणं असेल, घराणे जे काय आहेत ते घराणे बघितले पाहिजे. ओके, किंवा मग प्राचीन मध्ययुगीन अंतर्गत म्हणतो वैदिक काळ असेल, किंवा सिंधू संस्कृती असेल, किंवा तुमचा काय मौर्य कालखंड असेल, किंवा गुलाम घराणे असतील, हे याच्याबद्दल माहिती असणं चांगलं व्यवस्थित. आणि प्रत्येक घराण्यामधला एक काय रे महत्त्वाचा राजा ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या काय ॲक्टिव्हिटीज घडलेल्या आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी सोर्स म्हणला तर 6वी 7वी आणि 11वीचे स्टेट बोर्ड करा, त्याच्या व्यतिरिक्त करू नका. जवळजवळ 7-8 प्रश्न इथं विचारतायत, 3-4 इथं विचारतायत, म्हणजे 12-13 प्रश्न झाले. एक 2-3 प्रश्न किंवा 4 प्रश्न सध्या तरी 23 आणि 22चा पेपर बघितला तर लक्षात येतो एक 3-4 प्रश्न फक्त एन्शियंट मिडिवल विचारले जातात, म्हणून तेवढ्यासाठी सगळं खटाटोप करू नका असं मला वाटतंय. तर 6वी आणि 7वी आणि 11वीचं जे 11वीचं आता नवीन जे पुस्तक आहे तर एवढं जरी केलात तरी सफिशियंट आहे. ओके, बघा घटना बघा काय काय राज्य शास्त्र ज्यामध्ये आहे म्हणजे पॉलिटी जे आहे त्यामध्ये भारत आणि महाराष्ट्र असं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. राज्यशास्त्र व प्रशासन असं म्हणलेलं आहे, राज्यशास्त्र व प्रशासन असं म्हणलेलं आहे. संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, राजकीय धोरण, हक्क विषयक प्रश्न असं मेन्शन केलेलं आहे. ओके, मग आता बघा यामध्ये तुम्हाला याच्यावरून सिलेबसवरून नाही कळलं तरी याच्यावरून तुम्हाला प्रश्नाचे काय कोणकोणते टॉपिक केले पाहिजे मी सांगतो तुम्हाला. पहिला, घटनेचं प्रारंभिक यावर एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो, 1 किंवा 2 प्रश्न येऊ शकतात. ओके, मग काय काय विचारतील, घटना निर्मितीवर विचारू शकतील किंवा घटनेच्या वैशिष्ट्यावर विचारू शकतात, नागरिकत्वावर कलम 1 ते 4 म्हणजेच काय संघराज्य व राज्यक्षेत्रांतर्गत एखादा विचारू शकतात, मूलभूत हक्कावर विचारू शकतात, मार्गदर्शक तत्वावर विचारू शकतात, किंवा मग मूलभूत कर्तव्य इथपर्यंत 1 ते 2 प्रश्न येणार म्हणजे येणारच. ओके, त्यानंतर बघा सगळ्यात जास्त भर जे आहे जसं तुम्हाला सांगतोय मी की कंबाईन मध्ये जास्त राज्यावर भर असतो, इथं मात्र संसदेवर जास्त भर आहे. मग संसदेमध्ये काय काय विचारतात, संसदमध्ये काय आलं, राष्ट्रपती आले, उपराष्ट्रपती आले म्हणजे कार्यकारी मंडळामध्ये जसं आहे, किंवा मग पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ म्हणजे संसद म्हणजे सगळे आले यामध्ये. कार्यकारी मंडळामध्ये, कायदेकारी मंडळामध्ये काय मग लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, मग लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे मग त्यांचे पीठासीन अधिकारी आले, अर्थसंकल्प प्रक्रिया आली, किंवा मग कायदा निर्मिती प्रक्रिया आली, हे याच्यावर विचारतात. किंवा मग काय रे संसदीय साधना आले किंवा संसदीय समित्या, मग संसदीय समित्यावर पण प्रश्न विचारले जातात.
कळलं का मी काय म्हणतोय ते? संसदीय म्हणजे इथं खूप महत्वाचं आहे. संसदीय साधनं, शून्य प्रहर वगैरे याच्यावर प्रश्न आहेत ना रे दरवर्षी. संसदीय साधनं असतील किंवा यावर म्हणजे जवळजवळ दरवर्षी याच्यावर 2 ते 3 प्रश्न विचारले झालेत. ओके. त्यानंतर पंचायती राज, याच्यामध्ये पंचायती राजमध्ये काय 73वी घटनादुरुस्ती, 74वी घटनादुरुस्ती जरी नाही म्हणलं तरी विचारू शकतात. त्यानंतर काय रे समित्या केंद्र आणि राज्याच्या. त्यानंतर जास्त करून काय करा, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यावर भर द्या. त्यानंतर केंद्र राज्य संबंध डिटेलमध्ये करा. आंतरराज्य संबंध आणि केंद्र राज्य संबंध. केंद्र राज्य संबंधामध्ये जे काय महत्वाचे राज्य करे जे काय कलम आहेत म्हणजे 245 असेल, 249 असेल, 352 असेल. म्हणजे कशासाठी म्हणतोय की अशा कोणत्या वेळी की राज्य सूचीवर काही संसद कायदा करू शकते, जे काय कलम आहेत त्याबद्दल विचारू शकतात केंद्राच्या संबंधावर. किंवा केंद्राच्या संबंधाबद्दल आयोग असतील, सरकारी आयोग असेल, पंच आयोग असेल, राजमन्नार आयोग असेल, म्हणजे या वेगवेगळ्या आयोगावर. किंवा मग करे नदी जलविवाद असेल आंतरराज्य संबंधांतर्गत, किंवा मग विभागीय परिषदा असतील, झोनल कौन्सिल वगैरे. ओके. म्हणजे आंतरराज्य परिषद आणि हे काय जे काय, किंवा मग काय एखाद्या नदी जलविवाद असेल, तंटा असेल एखादा, त्याबद्दल काय आंतरराज्यीय संबंधाबद्दल इथं विचारू शकतात. त्यानंतर मग घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग, जसं राष्ट्रीय महिला आयोगावर विचारले, अनुसूचित जाती जमाती आयोगावर विचारलेलं आहे. ओके. मग घटनात्मक आयोग जे आहेत आणि बिगर घटनात्मक आयोग हे दोन्हीही जसं लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात पण दिलेलं आहे, किंवा मग तुम्ही काय रंजन कोळंबे सरांचं पुस्तक घेऊ शकता. ओके. तर घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यानंतर राज्य विधानमंडळ, मग एखादा प्रश्न येतो बघा इथं, एखादा दुसरा प्रश्न येतो इथं राज्य विधानमंडळावर. म्हणजे विधानमंडळामध्ये काय आलं, विधानसभा. यावेळेस मग विधान परिषदेवर विचारलेलं आहे की विधान परिषद कुठलं कलम आहे, 169. म्हणजे काय रे इथंही तेच सेम असंच, पण इथं एखादा प्रश्न येतो. थोडं जास्त इथं डीप करा, इथं नॉर्मली केला तरी चालेल. मग इथं काय काय विचारतील, एखाद्या वेळेस राज्यपालावर विचारू शकतात, मुख्यमंत्र्यावर विचारू शकतात, किंवा मग काय विधानसभा, विधान परिषद, त्यांची निर्मिती वगैरे. पण इथं जास्त प्रश्न साधनांवर वगैरे विचारणार नाहीत, किंवा काय यांच्या कायदेकारी प्रक्रियावर विचारणार नाहीत. म्हणजे फक्त यांच्या पीठासीन अधिकारावर पण जास्त प्रश्न असणार आहेत. पण काय की विधानमंडळ जे आहे म्हणजे याचा अर्थ विधानसभा, विधान परिषद यांची रचना काय आहे, निर्मिती कशी होते, किंवा मग काय मंत्रिमंडळ 163, 164, 167 कलम असेल, किंवा मग 169 कलम असेल. ओके. किंवा मग राज्यपाल असतील, किंवा त्यांचं काय मंत्रिमंडळ असेल, ह्याच्याबद्दल थोडं मुख्यमंत्री वगैरे असेल, इथं याच्यावर प्रश्न येऊ शकतात. आणि घटनादुरुस्त्या असतील, जसं की 97वी घटनादुरुस्ती विचारलेली आहे, म्हणजे रिसेंटच्या घटनादुरुस्त्या असतील, किंवा घटनादुरुस्ती पद्धत असेल त्यावर विचारतात. आणि नगर प्रशासनावर प्रश्न येऊ शकतात. नगर प्रशासन जे की राज्यसभेला मुख्यला आहेच, नगर प्रशासन. ओके. आणि न्याय व्यवस्था म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यापेक्षा न्यायालयीन सक्रियता यावर जास्त प्रश्न आहेत. म्हणजे उदाहरणार्थ न्यायालयीन पुनर्वलोकन म्हणजे काय, किंवा मग काय न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय, किंवा मग काय लोकपाल, लोकायुक्त, ग्राम न्यायालय, कुटुंब न्यायालय, हे याच्या बाबतीत जास्त प्रश्न या ठिकाणी आहेत आणि ते करणं गरजेचं आहे. एवढे टॉपिक जर व्यवस्थित केलात तर माझ्या मते 15 पैकी तुम्हाला 13 प्रश्न किंवा 12 प्रश्न मी ज्या दिलेत त्या टॉपिकवरच येतील. ओके. अजून काय पाहिजे, हे व्यवस्थित करा. मग याच्या बाहेर जनरली प्रश्न जाणार नाही. ओके. कधी कधी 15 पैकी 15 येतील यावर, पण एवढे टॉपिक परफेक्ट करा असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. आणि त्यानंतर बघा काय अभ्यासक्रम जो काय इकॉनॉमिक्सचा बघा, आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम असं दिलेलं आहे. शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग यामध्ये काय करायला पाहिजे, जे बघा SDG असेल, MDG असेल, रिवो वगैरे असतील, रिवो 20 वगैरे 20 काय जे काय असतील. ओके. मग शाश्वत विकास म्हणजे काय, त्याच्याबद्दल थोडासा इतिहास असेल, हे करणं गरजेचं आहे. शाश्वत विकास म्हणजे काय, मग किंवा काय विकास म्हणजे काय, वृद्धी म्हणजे काय, संतुलित वृद्धी म्हणजे काय, कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी काय काय म्हणलेलं आहे संतुलित वृद्धीबद्दल. आता संतुलित वृद्धीबद्दल विचारलेलं आहे. वृद्धी म्हणजे काय, विकास म्हणजे काय, विकासाच्या व्याख्या कोणी कोणी काय काय केलेल्या आहेत त्याबद्दल हे प्रश्न या शाश्वत विकासाअंतर्गत विचारू शकतात. संतुलित वृद्धी असेल, विकास असेल, हे काय याबद्दल विचारू शकतात. समावेशन म्हणजे काय, इन्क्लुजन म्हणजे काय, इन्क्लुजन म्हणजे समावेशन करून घेणं. मग सामाजिक इन्क्लुजन सोशल असेल, आर्थिक इन्क्लुजन असेल. आर्थिक म्हणजे काय, मग आर्थिक इन्क्लुजन म्हणजे जनतेला जसं आपण बँकिंग क्षेत्रामध्ये इन्क्लुजन करून घेतलंय प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत.
मग या कार्य याच्यामध्ये समावेशन मध्ये भूसुधारणा पण महत्वाची आहे. भूसुधारणावर पण प्रश्न विचारतात. भूसुधारणा महत्वाचा पॉइंट आहे, ते इन्क्लुजन या टॉपिक अंतर्गत. त्यानंतर अजून काय महत्वाचं आहे यामध्ये, काय सामाजिक विकासाच्या योजना असतील. मग इथं सगळं बाकी राहील. समावेशन मध्ये काय रे, सामाजिक विकासाच्या योजना, सामाजिक इन्क्लुजन असेल, आर्थिक असेल. हे आर्थिक इन्क्लुजनच्या ह्या स्कीम बघले पाहिजे, योजना बघितल्या पाहिजे आणि योजनेवरच प्रश्न येतात. त्यानंतर लोकसंख्या, मग लोकसंख्येमध्ये काय बघितलं पाहिजे, महाराष्ट्र आणि भारत दोन्ही विचारले जातील. लोकसंख्या टप्पे, धोरण, मग लोकसंख्या संबंधित कन्सेप्ट जे आहेत, नागरीकरण म्हणजे काय, किंवा नागरीकरणाच्या करे लोकसंख्येचं बर्डन कसं निर्माण होतंय, जे काय समजा उदाहरणार्थ आपण म्हणतोय उपयोजनात्मक प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. मग झोपडपट्टीचं प्रमाण खरंच नागरीकरणामुळे वाढलेलं आहे का, सॉरी काय शहरी लोकसंख्या वाढल्यामुळं काय नागरी प्रशासनावर काय परिणाम झालेले आहेत, याच्यावर प्रश्न या ठिकाणी विचारू शकतात. लोकसंख्या वाढीमुळे नेमकं काय काय कारण निर्माण होत आहेत ते, लोकसंख्या टप्पे, धोरण, जे 2 धोरण आहेत, 76 आणि 2000चं धोरण असेल, आणि ऍक्च्युअल लोकसंख्या. मग लोकसंख्येमध्ये जन्मदर, मृत्यूदर तेही माहिती असणं गरजेचं आहे. लिंग गुणोत्तर, मग सर्वाधिक सर्वात कमी ते महाराष्ट्र भारत हे दोन्ही कंपॅरिझन मध्ये करू शकता. एकूण लोकसंख्या, साक्षरता, नागरीकरण, घनता. ओके, या सगळे पॉइंट तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत लोकसंख्येच्या बाबतीत. त्यानंतर बघा दारिद्र्य. मग दारिद्र्यामध्ये काय विचारतील रे, दारिद्र्याच्या संकल्पना असतील, दारिद्र्याबद्दल समित्या असतील, जे प्लॅनिंग कमिशन स्थापन केलेले असतील समित्या, तेंडुलकर कमिटी असेल, रंगराजन कमिटी असेल, किंवा दारिद्र्याच्या कन्सेप्ट असतील. त्यानंतर अजून काय विचारतील, किंवा वेगवेगळ्या इतर काय, जसं ज्याला आपण काय म्हणतो पीडी ओझा कमिटी असेल, दांडेकर व्रत कमिटी असेल वेगवेगळ्या, किंवा मग दारिद्र्याच्या संबंधित इतर कन्सेप्ट असतील त्याबद्दल विचारू शकतात. किमती, मग जनरली कशाबद्दल विचारतात रे, भाववाढ म्हणजे फिस्कल पॉलिसीच्या अंडर विचारतील किमती हा टॉपिक मध्ये अंतर्गत. ओके, हा टॉपिक जो आहे तर याबद्दल जे आहे तर बघा एक किमती टॉपिक वगैरे जे आहे तो कोळंबे सरांनी खूप छान दिलाय बघा, तिथं तुम्ही ते चांगल्या रीतीने वाचू शकता. ओके, हे जनरली तिथून जर व्यवस्थित केलात प्रीसाठी सरळ सरळ तुम्ही काय रंजन कोळंबे सरांचं वापरू शकता, कारण तिथं व्यवस्थित रीतीने तुमचा तो पॉईंट कव्हर होऊन जातो. त्यानंतर बघा इंडायसेस ऑफ डेव्हलपमेंट. इंडायसेस ऑफ डेव्हलपमेंट जो आहे, इंडायसेस ऑफ डेव्हलपमेंट, तर इंडायसेस ऑफ डेव्हलपमेंट मध्ये काय येते रे बघा, याच्यामध्ये HDR असेल, HDR अंडर जे काय 5 येतात, 5 जे काय आहेत, HDI असेल, GDI असेल, GII असेल, MPI असेल, ते व्यवस्थित करा. ओके, ते जर व्यवस्थित केलात, जसं आता मला वाटतं एक PGLI वगैरे विचारलाय बघा, कशावर विचारलाय रे, हो PGLI वर विचारलाय आणि GII वर पण विचारलाय, बरोबर ना रे, म्हणजे PQLI सॉरी याच्यावर पण विचारलाय, जीवन निर्देशांकावर. मग HDR अंतर्गत जे 5 आहेत त्याच्यावर विचारलेलं आहे. मग इंडायसेस ऑफ डेव्हलपमेंट जे आहेत ते व्यवस्थित करा, एक प्रश्न फिक्स येणार आहे. त्यानंतर किमती म्हणजेच काय, फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी अंतर्गत RBI, मग RBI ची जी काय साधनं आहेत, संख्यात्मक साधनं आहेत, त्यावर प्रश्न येऊ शकतो. संख्यात्मक गुणात्मक साधनं आहेत त्या रिलेटेड. मग फिस्कल पॉलिसी म्हणजे गव्हर्नमेंटची राजकोषीय धोरणाअंतर्गत काय एखादा प्रश्न येऊ शकतो. ओके, जसं की काय तुम्हाला सामाजिक क्षेत्रातील उपक्रम त्या अंतर्गत मग काय रे, जसं जेंडर बजेट वगैरे विचारलेलं आहे, जे काय फिस्कल पॉलिसी अंडर समजा जेंडर बजेट 2 वर्ष विचारलंय, मग तर पब्लिक फायनान्सच्या रिलेटेड काय नवीन नवीन जे काय आहे ते तुम्ही बघू शकता. आणि नियोजन, आर्थिक नियोजन त्यावर थोडासा बघून घ्या, त्याच्यावर एखाद दुसरा येऊ शकतो. योजना असतील, उपक्रम, धोरण वगैरे जे आहेत, ओके, हे जे काय उपक्रम जे आहेत ते मात्र व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. सध्याचे रिसेंट असतील किंवा मग काय या मागच्या 2-3 वर्षामध्ये गव्हर्नमेंटचे जे काही योजना असतील, उपक्रम असतील, धोरणं असतील, तर तेही बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी समजून घ्या व्यवस्थित. एवढं जर व्यवस्थित केलात तर मला वाटत नाही याच्या बाहेर काही तुमचा प्रश्न जाईल. ओके, हा तर बघा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी आपण बॅच सुरू केलेली आहे. ओके, तर 7 जानेवारी 2024 ला बॅच सुरू होते, कालावधी परीक्षेपर्यंत आहे.
आणि जवळजवळ 7,000 फीस आहे. मी यामध्ये GS वर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कार्य 120+ मार्क कसं येतील यावर जास्तीत जास्त आपण भर देणार आहेत. आणि जे सायन्सला 20 प्रश्न आहेत, ओके, CSAT आणि सायन्स हे मात्र आपले डॉक्टर निलेश पवार सर घेणार आहेत, ज्यांनी यांना प्रदीर्घ अनुभव आहे. तर सायन्ससाठी आणि एन्व्हायरमेंट असेल तर सर मात्र त्या ठिकाणी घेणार आहेत. आणि सरांच्या जे काही सायन्स त्यांचे स्वतः MBBS आहेत, ओके. त्यामुळं म्हणजे MBBS आहेत म्हणून म्हणत नाही, तर त्यांनी या क्षेत्रामध्ये जवळजवळ 7-8 वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांना सगळ्याच गोष्टीचा अनुभव आहे, ओके. म्हणून मी सांगतोय की त्यांनी जे काय आहेत त्यांना जे काय सुटेबल विषय आहेत ते घेतील. आणि बाकीचे विषय जे आहेत तो मी स्वतः घेतोय. पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, ओके. तर जे काही विषय आहेत ती नक्की जे मार्क तुम्हाला वाढवून देणारे आहे, जे आत्ता आपण ज्याच्यावर बोललोय 46 वगैरे 45, त्या ठिकाणी कसे मिळवायचे आणि ते महत्त्वाचे टॉपिक कसे कव्हर करायचे, निश्चिंत मी ते करतो, ओके. माझ्यावर विश्वास आहे तुमचा नक्की, आणि ते विश्वास सार्थ ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न मी या ठिकाणी करेल, ओके. तर बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता. तुम्ही ॲडमिशन चालू आहेत, कधीही तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, ओके. तर 7 जानेवारी 2024ला बॅच सुरू होते. हां, तर मित्रांनो, यासोबतच लक्षात घ्या, जे काय तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहेत हे टॉपिक एवढे जर व्यवस्थित केलात तर याच्या बाहेर वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही, याची शाश्वत देतो. आणि जे उर्वरित टॉपिक आहेत, सायन्स असेल, बाकीचे जे काही टॉपिक आहेत ते मात्र म्हणजे 1-2 दिवसांनी आपण जास्तीत जास्त, आज मला वाटतं 1 तारीख आहे, 2 किंवा 3 तारखेला आपण तुम्हाला 1 दिवस अगोदर कळवलं जाईल. आणि बाकीच्या विषयाचे टॉपिक पण या ठिकाणी दिले जातील. आणि मॅक्सिमम तुम्हाला हे पण सांगतोय, मिनिमम टॉपिक आणि मॅक्सिमम रिव्हिजन करा मित्रांनो, त्याच वेळेस रिझल्ट येतो, अन्यथा रिझल्ट येत नाही. कारण रिझल्ट येण्यासाठी काय लागतो की रिव्हिजन जास्तीत जास्त लागतात. प्रीला तेच महत्त्वाचं आहे की रिव्हिजन नसतील तर मार्क येत नाहीत. आणि यासोबत सगळ्यात महत्त्वाचं, PYQ साठी मात्र 21,000 प्रश्नसंच सोडवा, ओके. 21,000 जो आपला प्रश्नसंच आहे तो मात्र जास्तीत जास्त सोडवा मित्रांनो. जेवढं क्वेश्चन सोडवाल आणि जेवढी इलिमिनेशन टेक्निक तुमची डेव्हलप होईल तेवढा तुमचा फायदा होतो, ओके. धन्यवाद मित्रांनो.